त्याचंही स्वागत करूयात। पहिल्यांदा अर्थातच चिकनपाडा संघ खालापूरच्या नगरीमध्ये पोहोचलाय, त्याचं सहर्ष स्वागत करूयात। मॅचला सुरुवात होणार आहे। पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, 4 ओव्हरची मॅच। व्हेरी फर्स्ट बॉलर रोहित जोशी गोलंदाजी मार्कवर असतील। चांगली स्पर्धा सरली, अर्थातच या स्पर्धेची सुरुवात झाली। सुरुवातीला आपण पाहिलं तर ओपनिंगचा धमाका पाहायला मिळाला आणि धमाका पाहताना नक्कीच पाहिलं तर या स्पर्धेमधली एक गोड आठवण असणार आहे। या स्पर्धेमधला बेस्ट प्लेयर अर्थातच मालिकावीर असेल, त्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटी असणार आहे। व्हेरी फर्स्ट बॉल अगदी पाहिलं तर पहिल्या बॉलवर चांगला बॉल पाहायला मिळाला। अर्थातच बॉल पडला, त्याचबरोबर शरीराचा घेतला वेध आणि मिळाली इथे पाहिलं तर सिंगल धाव। बाटकट असेल परंतु सिंगल धाव मिळते अर्थातच बॅटरला। महेंद्र आहेत। ही स्पर्धा पाहतोय, 4 रात्रीची स्पर्धा पाहणार दोस्ती चषकाचं आपण हे आयोजन पाहतोय। या आयोजनामध्ये लायन ग्रुप महाराष्ट्र, बाळूशेठ फडके यांचा नेहमीच पाहिलं तर या स्पर्धेसाठी आणि या दोस्ती चषकामध्ये जे मेंबर्स आहेत ना आयोजक, त्या आयोजकांना बराचसा पाठिंबा असतो। आज या स्पर्धेमध्ये नक्कीच बराच पाठिंबा त्याचा इथं फटका चांगला अगदी पाहिलं तर मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय। डीप मध्ये वाईस लॉंग ऑनला फिल्डर आहेत, एकीचं रूपांतर केलंय दुहेरीमध्ये। 2 धावा झाल्यात कंप्लीट। काय जबरदस्त इथं पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। 2 बॅटर मैदानामध्ये उतरलेत, महेंद्र आणि त्यासोबत पाहिलं तर कल्पेची जोडी। पहिल्या बॉलवर आलेली सिंगल पाहिली, दुसऱ्या बॉलवर आलेली दुहेरी धाव। कर्जतमध्ये आपण नेहमी पाहतो 8 संघ असतात, परंतु खालापूरमध्ये आपण नेहमी पाहत आलोय की 12 संघ 40 संघांचा आपण लॉट नक्कीच पाहतो, जे 4 दिवसामध्ये खेळतात। आज पहिला लॉट आहे, पहिल्या लॉटमध्ये 12 संघ असतील। पुन्हा एकदा मिड विकेटच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न। तिसरा बॉल अर्थातच या बॉलवर सिंगल धाव। बॅटर कल्पेश आणि कल्पेशच्या साथीला महेंद्र। SM गोंदाव संघाचा आपण विचार केला तर सुधागड तालुक्यामध्ये संघ आहे आणि सुधागड तालुक्यामध्ये खालापूरमध्ये मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा मानस संघाने केलाय आणि या संघाचं कौतुक करावं तेवढं अर्थातच कमी आहे। बऱ्याचशा पहिल्यांदा स्पर्धा खेळला, बऱ्याच स्पर्धांमध्ये स्वतःच्या नावाची अगदी छबी उमटवले। तो संघ खेळतो। दुसऱ्या बाजूला कर्जत विभागामधील चिकनपाडा संघ। वेगवान बॉल अगदी पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा अर्थातच नो बॉल, नो बॉलचा सिग्नल असेल। ओव्हर स्टेपिंगचा अर्थातच नो बॉल असेल, अर्थातच साइड लाईन नो बॉल, नो बॉलचा सिग्नल त्याचा नो बॉल आला आणि त्यानंतर येणारा बॉल असेल तो फ्रीटचा बॉल, ज्या बॉलवर आता बॅटरला संधी निर्माण झाली आहे। येणारा बॉल फ्रीट असेल आणि त्या बॉलवर फ्रीटच्या बॉलवर अगदी हिट काम करावं लागेल बॅटरला। सलामीला गेली जोडी महेंद्र आणि त्याचबरोबर कल्पेची जोडी पाहतोय। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिरलाय आणि त्याचबरोबर बॉलला पाठवलंय। गेला बॉल पॉइंट लक्ष दिशेने, मिळाल्या धावा 4, आलेला चौकार। सरताना पाहतो अर्थातच दोस्ती चषक 2026 हे रूप पाहतो आणि पहिलं पर्व आहे अर्थातच आसिफजी सय्यद भाई, त्याचबरोबर इम्रान भाई आणि त्याचसोबत दानिशजी खोत यांनी जी स्पर्धा आणि या स्पर्धेची संकल्पना रचली होती, आज ही सत्यात उतरली आहे। पहिल्या दिवसाचा थरार आपण पाहतोय। पहिल्या दिवसामध्ये ओपनिंगच्या दिवसामध्ये आपण पोहोचलोय। पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये बॅटरचा धडाका पाहायला मिळतो। अर्थातच बॅटरने ठोकलाय चौकार। यानंतर पुन्हा एकदा वेगवान बॉल अगदी पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाजूने बॉलला गेलाय, अगदी विकेटच्या मागे कीपरने बॉल पकडलाय। डॉट बॉल आला, बऱ्याच वेळानंतर आलेला डॉट बॉल, तोही पाहिलं तर बॅटर कल्पेश साडे। कल्पेश आणि महेंद्रची जोडी, सलामीची जोडी। पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये धावा अर्थातच 10 झाल्यात। चिकनपाडा संघामध्ये सुद्धा एक मोठ्या बॅटरचा अगदी तोफखाना पाहायला मिळेल। यानंतर सुद्धा पाहिलं तर ऑफ स्टिकच्या दिशेने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, तोही बॉल पडलाय दर्जेदार, आलाय डॉट बॉल। बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल, पहिलं षटक संपलंय। चुरपणा या स्पर्धेमध्ये पाहणार अर्थातच अनुप बीड हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार। अर्थातच अनुप बीडचे जावई जितू देशमुख यांचा संघ असणार आहे। अनुप बीड या नावाने खेळणार। जितू देशमुख सरांचं सुद्धा आपण स्वागत करूयात। अनुप बीड या नावाने खेळणारा संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये असणार आहे। चौथा संघ अर्थातच असणार आहे तो चौथ्या सामन्यासाठी अनुप बीड आणि अनुप बीडच्या विरुद्ध सहकार नगर संघ असेल। जितू देशमुख यांचं आपण स्वागत करूयात। त्या स्पर्धेमध्ये आपला अनुप बीड हा संघ नक्कीच
पुरस्कृत केला आहे. जितू देशमुख सरांचं आपण स्वागत करूयात. त्या गावचे जावई आहेत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 बॉल डॉट आले आणि धावा संख्या 10 पर्यंत आहे. पहिलं पी मध्ये षटक चांगलं टाकलं. गोलंदाजाने नाव पाहिलं तर रोहित होते, चांगलं गोलंदाजी करून गेले. दुसरं षटक गोलंदाज अरमान आहेत. चांगली गोलंदाजी अर्थातच पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले अंजब संघाने ज्या प्रकारे धावा वाचवल्या त्या प्रकारे नक्कीच कौतुक त्यांचं करावं लागेल. या मैदानामध्ये 40+ धावा आपण करताना पाहायला लागेल, कारण की मागच्या स्पर्धेमध्ये आपण याच मैदानामध्ये पाहिलं धावा होत नव्हत्या, परंतु बॅटरने चांगली बॅटिंग केली तर 50-60 धावा सुद्धा केल्या जाऊ शकतात. बॅटरच्या अगदी पाहिलं तर मनगटामध्ये जोर असला पाहिजे, बॅटरने कल्पकतेने बॅटिंग केली पाहिजे, नक्कीच धावा सुद्धा होऊ शकतात. परंतु मागच्या मॅच मध्ये अंजबची गोलंदाजी पाहायला मिळाली, म्हणजे कर्जतचा गोलंदाजीचा तोपखाना तो पाहायला मिळाला. मारुती ठरले अगदी पाहिलं तर त्या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. आता दुसरं नक्कीच सामना चालू आहे अर्थातच चिकनपाडा आणि त्यांच्या विरुद्ध असलेला SM गोंदाव संघ. रायगडाच्या कुशीत वसलेले अगदी पाहायला गेले तर हालगाव आणि हाल बुद्रुकच्या या आयोजनामध्ये आपण सर्व खेळाडूंना पाहतोय. स्लोअर बॉल अगदी मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड पाहायला मिळाला. बॉल जाईल सीमा पार. बिग बिग आलाय षटकार. फटका अगदी महेंद्र यांच्या बाट मधून आणि महेंद्रने ठोकला अगदी डीप मिडविकेटच्या ठिकाणी बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर. सुरुवातीला सांगितलं होतं ज्या खेळाडूच्या मनगड्यामध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये कल्पकता आहे, मग तो धावा करू शकतो. पण जो प्रेशरमध्ये खेळला तर समोरचे गोलंदाज अगदी हुशार आहेत आणि कर्जतचे गोलंदाज सध्या चर्चेमधले गोलंदाजी. कर्जतची पाहिलं तर सध्या जेवढे संघ येतात खालापूरमध्ये धुमाकूळ गाजवतात. मग भडवळ असेल तोही संघ पाहिलं तर चांगल्या प्रकारे खेळ करून गेलाय. फुलर लाईनचा बॉल अगदी पाहिलं तर त्याला खेळण्याचा प्रयत्न केला, उंच गेला, फिल्डर नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. दुसरीचा प्रयत्न थ्रो झाला लेझी, परंतु दरम्यान वेळेमध्ये मिळून काढल्या 2 धावा आणि या 2 धाव्यानंतर स्क्वेअर लेगच्या पंचांचा इशारा अगदी पाहायला आला तर तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली आहे. वेस्ट साइड बीमर असेल की नसेल हे पाहिलं जाईल आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अर्थातच मुफीद पारकर आहेत. चेक केलं जाईल वेस्ट साइडचा बीमर अगदी आहे की नाही, बॉल कशा प्रकारे पिच झालाय, कुठे डिलिव्हर झालाय, सर्व काही पाहायला जाईल एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी आहे. बॉल अगदी डीप होत होता आणि फेअर डिलिव्हरीचा इशारा. अगदी 2 धावा इथे मिळाल्यात. टीम पोचले बॅटिंग करणारा संघ SM गोंदाव संघ 18 पर्यंत. 40-45 धावा कराव्या लागतील. या स्पर्धेचा या मैदानाचा इतिहास सांगून जातो की धावा होत नाही, धावा करण्यासाठी परिश्रम करावे लागतात. अगदी चांगला फटका, बॉलला शॉर्ट पिच आणि त्यावर केला पूल, झालाय सक्सेसफुल, पाठवला सीमा पार. या षटकामधला आलाय दुसरा माइटी हिट षटकार. सन्माननीय सरफराजजी राऊत साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय सरफराजजी राऊत साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आसिफजी सय्यद याच्यामुळे नक्कीच आपल्याला या व्यासपीठावर येण्याची नक्कीच पुकार असेल. आपलं सहर्ष स्वागत असेल या हाल गावामध्ये आणि या स्पर्धेमध्ये. चांगली टुर्नामेंट होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर फुलर लाईनचा बॉल अगदी त्याला फुलटाच बॉलला कन्वर्ट केलाय, परंतु विकेटच्या अगदी पाहिलं तर दूरवर फिल्डर होते तैनात, पकडला कॅच, विकेट जातीये. अरमानला मिळते पहिली विकेट. पहिला खेळाडू महेंद्र बॅक टू द डग आउट. जाताना आपण पाहिलं ज्या खेळाडूने चांगली बॅटिंग केली असा महेंद्र खेळाडू जो या मॅच मधून माघारी येतोय. अर्थात 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. न्यू बॅटर मैदानामध्ये सुजल आहेत. सुजल पाठारे मैदानामध्ये रवाना झालेत 1 डाऊनच्या स्थितीमध्ये. अर्थातच टीमची टोटल चांगल्या प्रकारे बॅटिंग करते. 24 पर्यंत पोहोचलाय SM गोंदाव संघ. जागा बनवली अगदी पाहिलं तर बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने.
फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फॉर आर, सीमा पार, चौकार. या स्पर्धेमध्ये अगदी पाहायला गेलं तर पहिली मॅच झाली, दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली. दुसऱ्या मॅचला सुरुवात होताना अर्थातच आपण पाहिलं दुसरं षटक अगदी महाग ठरतंय टीम चिकनपाडा संघासाठी, परंतु चांगलं सरतंय अर्थातच SM गोंदाव संघासाठी. टीमची टोटल 28 पर्यंत पोहोचलाय. चांगली बॅटिंग आल्या आल्या सुजलने टोकलाय चौकार. पुन्हा एकदा अरमानचा बॉल अगदी समोर बॉल पडल्यानंतर विकेटच्या मागे बॉलला पकडलं गेलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार 4 ओव्हर नंतर अगदी नाही आपण पाहणार की किती स्कोरचा टार्गेट सेट केला जाईल. परंतु ही स्पर्धा सजवण्यामध्ये अर्थातच आपण पाहिलं आसिफभाई सय्यद, इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशभाई खोत यांचा एक मोलाचा वाटा. स्पर्धेचे आयोजक आहेत परंतु त्यांना तेवढीच चांगली साथ पाहायला गेलं ना ते या स्पर्धेमध्ये ASL संघ, मग त्यामध्ये ASL A संघ, ASL B संघ या संघाच्या सर्व खेळाडू दिले. अर्थातच मुनीर पटेल असेल, मुफीद पारकर असतील, ताबिज भाई असेल, जावेद भाई बडेकर असेल, या सर्वांची चांगली साथ लागली आहे. सुफियान संधे सुद्धा आहेत. बऱ्याच जणांची अगदी साथ नक्कीच लाभले. ज्या ASL संघामध्ये आपण पाहतो सध्या चर्चेमधले ASL B संघ आहे, जो संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहणार आपण. जावेदजी बडेकर यांच्या अगदी मार्गदर्शनाखाली तयार झालेला संघ. मग या संघामध्ये आपण अफानला सुद्धा पाहणार आहोत. अफान सध्या अगदी पाहिलं तर चर्चेतला खेळाडू, ज्याने आपल्या नावाचं वलय निर्माण केलंय, तोही खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिजे. परंतु मुनीर पटेलची बॅटिंग कधी चालणार, सर्व प्रेक्षकांना एकच नक्की चिंता सतावली. बरेच दिवस झाले आपण मुनीरची बॅटिंग कधी होणार याचं नक्की पाहिलं तर एक गुड ते कधी रहस्य उलगडणार. या स्पर्धेमध्ये कदाचित मुनीरला तो सूर गवसणार का आणि ASL संघाला सुद्धा सूर गवसणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. हालच्या अर्थातच आपण बरेच संघ पाहणार खेळताना. CSC संघ सुद्धा असणार आहे हालचा. त्यासोबत पाहिलं तर आपण हालचे किमान 5 संघ तरी आपण पाहणार आहोत. कल्पेश आता स्ट्राईक एंडला, गोलंदाजी मार्कवर नूर आलेत. शेवटचा षटक, तिसरं षटक अर्थातच त्याच्यावर पहिल्या बॉलवर नूरच्या विरुद्ध केलं आक्रमण. बॉलला पाठवलं अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, गेला सीमा पार. मिळाल्या कल्पेशच्या बाटमधून धावा 6. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये काय कमालीचे शॉट नक्कीच आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळतं. अर्थात SM गोंदाव संघ सध्या पाहायला गेलं तर कलोदच्या नाईट राजडीमध्ये सुद्धा या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं, तो SM गोंदाव संघ. पुन्हा एकदा पाहिलं तर फटका चांगला, अगदी फिल्डर जज करतील. एफर्ट अगदी जबरदस्त आहेत. काय जबरदस्त बॉलला अडवण्याचा झालाय प्रयत्न. अर्थातच चांगली बॅटिंग परंतु त्याच्यावर चांगलं फिल्डिंगचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. बॉलला अडवण्याचा प्रयत्न तेवढा चांगला झालाय. जरूर चेक करूयात आपण. तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली गेली आहे. सेफ आहे अगदी. बॉलला अडवलं गेलंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. तुमचे 12th मॅन इथं आहेत. बॉलला अडवलं, अगदी चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळाला फिल्डर कडून. यानंतर चांगला फटका, बॉल गेला उंच त्या दिशेने ज्या दिशेने बॉलला अडवलं होतं अगदी त्याच झोन मध्ये, परंतु उंची सुद्धा आणि लांबी सुद्धा अगदी केलंय बॉलरवर आक्रमण. बॉलला पाठवलं सीमा पार. मिळाल्या धावा 6. आलेला बिग माइटी हिट, A1 क्वालिटी मायावन शेटकर. गोंदाव संघाचं कौतुक करावं. स्क्वेअर ऑफ द विकेट, काय जबरदस्त बॅटिंग करतात. अगदी विकेटच्या अगदी मधोमध जी जागा आपण पाहतो ज्याला स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणतात त्या ठिकाणी बॅटिंग चालू आहे. सन्माननीय अनिफभाई दतोरे यांचे आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूयात. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय.
आपलं सहर्ष स्वागत हाडेबाई धतुरे. पुन्हा एकदा बैठक फटका घुटना टेक तमाशा देख जा शोधून आणा बॉल मारलाय दूरवरचा माइटी हिट षटकार. माध्यमातून सन्माननीय अफझलभाई बडेकर यांनाही विनंती आहे आपणही व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर सात रोहेकर दादा कुठे आहेत? सात रोहेकर दादांना सुद्धा आपण विनंती करूयात. आपण कुठे मॅच पाहत असाल तर अगदी आपण या व्यासपीठावर यावं. सन्माननीय अफझलभाई बडेकर यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. हालगावचे विस्फोटक बॅटर अफझलभाई बेडेकर यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. अगदी डॅनीबाई सुद्धा आहे तिथे. डॅनीबाई सुद्धा होते अगदी या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय या ACL संघाचे बरेच खेळाडू सुद्धा चांगले मन लावून कामं करतात आणि मन लावून पाहिलं तर ही आपली स्पर्धा आहे. आपली स्पर्धा अगदी चांगलं योजण्याचं काम करतात. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मुनीर भाई त्याचबरोबर पाहिलं तर मुफीद पारकर आहेत. आयान सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेलेत. अजून एक फटका उंच गेलाय. बॉलला फाईन लेगच्या ठिकाणी खेळण्याचा केला प्रयत्न. फिल्डर करतील जज. बॉल मिस नक्कीच कॅच परंतु बॉल सीमा पार मिळालाय नशिबाचा आणि त्याचबरोबर विकेट सुद्धा राखली गेली परंतु मिळाला धाबा 4. आलाय चौकार. तडाखा पाहायला मिळतोय आणि कल्पेचाही तडाखा पाहायला मिळाला. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा आपण DP रोडच्या मैदानामध्ये या संघाला खेळताना पाहिलं त्यांच्या कारकिर्दीमधली पहिली नाईटची रणजी टुर्नामेंट आपण पाहिली ती अर्थातच वासरंगची टुर्नामेंट. पण त्या टुर्नामेंट नंतर या संघाने मागं पाहिलंच नाहीये आणि आताही बॅटिंगचा तडाखा पाहायला मिळतोय. जर मनगडामध्ये जोर असेल तर धावा करू शकतात. टीमची टोटल 51 पर्यंत पोहोचलाय संघ. अजून एक फटका सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. पकडतील बॉल. विकेट जाते डाऊन. दुसरी विकेट येते मैदानाच्या बाहेर. या अतिथी मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. व्यासपीठ अगदी पाहिलं तर भरून गेल्याने व्यासपीठावर सर्व या आमच्या हालगावचे सर्व ग्रामस्थ आहेत. त्या सर्व ग्रामस्थांचं आपण करूया सहर्ष स्वागत. या स्पर्धेला अगदी पाहिलं तर लीड करताना आपण पाहतो आसिफभाई सय्यद, इम्रान भाई आणि त्याचबरोबर दानिशजी खोत आहेत. परंतु ACL संघाच्या सर्व खेळाडूंनी आणि त्याचबरोबर ACLच्या ज्या सर्व साथीदारांनी जी चांगल्या प्रकारची टुर्नामेंट रंगवण्यामध्ये आणि आसिफभाईंना जेवढी चांगली साथ दिली त्यांचंही कौतुक करूयात आपण. चांगली टुर्नामेंट रंगते. सोबत टुर्नामेंट रंगताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहतोय व्यवसाय नक्कीच करणारे सर्व हालचे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा 4 रात्रीसाठी. चांगल्या प्रकारचा नक्कीच आपला व्यवसाय चालावा आणि आलेल्या बऱ्याच दूरवरून जे खेळाडू आहेत ना त्यांचंही नक्की पाहिलं तर पोट भरण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं. मागील महिन्यामध्ये आपण टुर्नामेंट पाहिली ACL अमन स्पोर्ट्स क्लब हालची जी टुर्नामेंट आपण होती ती टुर्नामेंट आयोजित झाली. अगदी दर्जेदार टुर्नामेंट पाहायला मिळाली. परंतु आजही पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरसाठी सुद्धा आपल्याला सायकल पाहायला मिळेल. बेस्ट बॉलरसाठी सायकल पाहायला मिळेल. परंतु प्लेअर ऑफ द सिरीज साठी जी गोष्ट खरं तर आपल्या खालापूर तालुक्यामध्ये कमी पाहायला मिळते अशी गोष्ट अर्थातच इलेक्ट्रिक स्कूटी जी प्लेअर ऑफ द सिरीज साठी असणार एक सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय आणि आयोजनामध्ये एक महत्वाचं पारितोषिक पाहायला मिळालं अर्थातच ती इलेक्ट्रिक स्कूटी. शेवटचं षटक 4थं षटक अर्थात तोफी गोलंदाजी मार्कवर चिकनपाडा संघासाठी असतील. समोर बॅटर कल्पेश पुन्हा एकदा पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डरने बॉल पकडलाय. आता फिल्डर लावलाय डीप मध्ये. अगदी पाहिलं तर बॅकअप तयार आहे. फिल्डरची तैनात नक्कीच केलंय परंतु इथे मिळाली ती 1 धाव. टीमची टोटल 52 धावा. ACL संघ अगदी आयन बडेकरला सुद्धा घेऊन खेळणार. आयन बडेकर आलाय टीम मध्ये. अगदी पाहिलं तर काय बदलाव होणार का, संघ जिंकणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. मागील बऱ्याच टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय की थोडासा
बाडपॅच मध्ये येतो म्हणजे अर्थातच ASL संघ, परंतु नशिबाचे दार खोलणार का आयान अगदी पाहिलं तर आपल्या संघासाठी नशीबवान ठरणार का हे पाहिलं जाईल. परंतु इथे सिंगल रूपामध्ये धावसंख्या मिळाली अगदी पाहिलं तर 22च्या रूपामध्ये अवंतर धाव बनावं लागेल. अगदी बॉल पकडला असता तर विकेट गेली असती, परंतु गेलाय एक धाव देऊन टीमची टोटल पोहोचलाय संघ 53 धावावर. MTC लाईव्ह ची चांगल्या प्रकारे साथ आपल्याला मिळताना आपण पाहतोय. स्लोअर बॉल वर्ल्ड टेनिस क्रिकेट आता WTC ची साथ आहे आपल्याला. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची अगदी आपल्याला साथ मिळते अर्थातच आजच्या रात्रीमध्ये आणि त्याचबरोबर पुढील 4 रात्रीमध्ये अर्थातच त्यांची आपल्याला साथ असणार. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. जागा बनवली, शफल झाले, मागे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तैनात, पकडला जाईल बॉल परंतु फेकी पाहायला मिळेल. अर्थातच इथे थोडी लेझी फेकी पाहायला मिळाली. तत्पूर्वी या 2 धावा झाल्यात कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. बॅटर अगदी पाहिलं तर बरेच दूर गेले होते, दमलेत. जर आपण हा वेळ पाहिला तर अगदी मेचा मिडचा सीझन पाहतोय, जिथे पाहायला गेलं तर थोड्या दिवसामध्ये आपल्याला पाऊसही पाहायला मिळेल. आजचा जर दिवस पाहिला तर अगदी ढगाळ वातावरण होतंय. परंतु स्पर्धा ही रंगणार का की नाही रंगणार हे अगदी वातावरणावर नक्कीच अवलंबून होतं. परंतु ज्यांनी मेहनत घेतली ना त्या आयोजकांची मेहनत वाया जाणार नाहीये. नशिबाने त्यांना साथ दिली आहे. एक चांगली स्पर्धा इथे पाहिलं तर सफल झाले, जागा बनवली आणि पाहिलं तर पाठवून दिला पूलचा फटका, पडतोय सक्सेसफुल, पाठवल्या सीमा पार, आलाय षटकार. बॉलिंग पाहायला मिळाली आणि झोन सुद्धा स्क्वेअरच्या नक्कीच विकेट ऑफ द खेळतात आणि बॉलला पाठवलं सीमा पार. हा चौकार, षटक जरूर संपलंय. 24 बॉलचा केली ते संपलाय, परंतु 24 बॉलच्या खेळानंतर बॅटिंग करताना SM गोंदाव संघाने दाखवून दिलं आपल्यामध्ये कल्पकता असेल, आपल्या मनगटामध्ये जोर असेल, आव्हान किती कठीण असू दे ते आव्हान आपण नक्कीच पाहिलं तर प्राप्त करू शकतो. ठोकलेला चौकार टीमची टोटल 4 षटकांच्या अंती पोहोचलाय 65 धावसंख्येवर. आता 66चं इक्वेशन टीम चिकनपाडा संघासमोर असणारे एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. अर्थातच सेकंड इनिंग मध्ये जिंकायचंय तर 66 धावा कराव्या लागतील. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, परंतु आपण इथे इन्व्हाइट करूया अर्थातच अंजुरून संघाने त्यांच्या विरुद्ध 40-40 सरकार नावंडे संघाला. 40-40 सरकार नावंडे संघाला आपण इथे इन्व्हाइट करूया. अर्थातच त्यांच्या विरुद्ध अंजुरून संघ असेल. अंजुरून संघ सुद्धा पाहायला गेलं तर दोस्ती चषक जी ठाणे नावीची टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा विजेता ठरला होता. अर्थात 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. आता आपण इन्व्हाइट करूयात नावंडे संघाला. नावंडे संघाने सुद्धा पाहिलं तर परळीचं मैदान गाजवलं. आता या दोस्ती चषकामध्ये हाल बुद्रुकची टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटमध्ये आपला नक्कीच खेळ दाखवण्यासाठी सुद्धा तेवढं तयार असेल. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. नावंडे 40-40 सरकार संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणारा संघ अर्थात आपण पाहणार अंजुरून संघ. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक संघाचं आपण स्वागत करूयात. अर्थातच काही संघ आपण पाहिलं तर सुधागड विभागामधून आहेत, काही संघ आपण पाहिलं तर या खोपोली शहरामध्ये ग्रामीण विभागामधील असलेल्या खालापूरच्या, परंतु कर्जतच्या अगदी पाहिलं तर बऱ्याच विभागामधून आलेले संघ, मग अज्जप असेल, चिकनपाडा संघ असेल, तोही संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. मग त्या दोन्ही संघांचं आणि त्याचबरोबर खेळणाऱ्या प्रत्येक संघाचं आपण स्वागत करूयात. चला या अंजुरून संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. अंजुरूनचा 12th मॅन अगदाच सुयोग लाले तोही आला असेल ना तर त्यालाही विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. अगदी लकी 12th मॅन आहे अंजुरूनचा आणि अंजुरूनचे कॅप्टन प्रणालजी लाले आहेत. अगदी टॉस केला जाईल या व्यासपीठावर. सन्माननीय इस्माईलजी वंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत.
इस्माईलजी वंडे साहेबांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रणालजी लाले आहेत आणि त्याच्यासोबत पाहायला घेता नावंडे संघाचे कॅप्टन करण ठोंबरे आहेत. चर्चेतलं नाव दोन्ही अध्यायाचा अंजुन संघाचा हँडसम बॉय प्रणाल लाले आहेत. त्यांची सुद्धा मैत्री चषकचा एक चांगला असं स्पर्धा संपन्न झाली होती. प्रणाल लाले त्याच्याबरोबर करण आहेत. इस्माईलजी वंडे साहेब इथे नाणेफेक करतील. अर्थातच या स्पर्धेचा तिसरा सामना असेल. तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. तेल आलाय. प्रणाल लाले आपला निर्णय काय असेल? निर्णयाला उशीर करू नका. अर्थातच अंजुन संघ टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. इस्माईलजी वंडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालाय. इम्रान भाई वंडे जर आले असेल त्यांनाही विनंती असेल आपणही व्यासपीठावर यायचं. आपले सहर्ष स्वागत असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये जिथे 66 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करण्यासाठी अर्थातच चिकनवाडा संघासाठी सलामीची जोडी हसने आणि त्याचबरोबर रोहितची जोडी मैदानामध्ये गेली आहे. सहासष्ट करायच्यात सोपं नसणारे टार्गेट, परंतु अशक्य कोणतीच गोष्ट नाहीये. जर का आपण ठरवलं मनाशी, जर का आपण जिद्दीने उतरवला तर ह्याही गोष्टी आपण करू शकतो. तिथे 66 धावा करायच्यात. मगाशी पाहिलं तर आपण अगदी 40च्या आतमध्ये वाचवायचं होतं आपल्याला धावा. तिथे अंजब संघाने करून दाखवलं. शेकिन चिंचोली ब संघाच्या की विरोधामध्ये खेळताना अगदी त्या धावा 40 च्या अगदी आतमध्ये नक्कीच धावा वाचवल्या होत्या. मग याही धावा 66 धावा करू शकतो अर्थात चिकनपाडा संघापासून. तेवढी दमदार बॅटिंग करावी लागेल. मैदानामध्ये सलामीची जोडी रोहित आणि त्याचबरोबर हसनेन. स्ट्राईक एंडला खेळाडू रोहित आहेत. अर्थातच नॉन स्ट्राईक एंडला हसनेन. बॉलिंग मार्क वर बॉलर सुजल. पिवत षटक धावा वाचवायच्यात, परंतु धावा करायच्यात आता चिकनपाडा संघाला. पहिला बॉल अगदी वेगवान होता. विकेटच्या मागे बॉलला अडवण्याचा झालाय प्रयत्न सक्सेसफुल. पहिला बॉल अगदी पाहिलं तरी ते धावा चेस करताना आलेला डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या अगदी पाहिलं तर काळजामध्ये नक्कीच पाहिलं तर वार करून जाईल. परंतु एखादा जर पाहिलं तर मोठा फटका आला तर समोर असणारा SM गोंदाव संघ पाहिलं तर भरकटला जाऊ शकतो. चांगली बॅटिंग करावी लागेल चिकनपाडा संघाला. जशी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये केली होती अर्थातच बॅटरने आपण पाहिलं तर महेंद्रने चांगली साथ दिली, कल्पेशने तेवढी चांगली साथ दिली आणि सुजलची बॅटिंग पाहण्यासारखी मिळाली. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. आलेला डॉट बॉल येणारा पाहिलं तर प्रत्येक बॉल डॉट जर आला तर इथे संकटामध्ये येऊ शकतो. शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे. 4 ओव्हरची माझ्या आपण पाहतोय. पहिले 2 बॉल तर अगदी डॉट आलेत आणि WTC अर्थातच वर्ल्ड टेनिस क्रिकेट अर्थातच हे नाव घेण्यासाठी थोडंसं कठीण जाईल. कधी पहिल्यांदा आमच्या सोबत WTC हा चॅनल पाहतोय. वर्ल्ड टेनिस क्रिकेट. इम्रानजी वंडे साहेब सुद्धा आले, त्यांचं आपण स्वागत करूयात. लेग बाय मध्ये इथे धावा मिळते. एक अर्थातच बॅट कडायस एक धाव जरूर मिळेल. इथं धावफलकावर धावाची सुरुवात झाली. आता तो बॅटिंग करणारा संघ चिकनपाडा संघ ज्याला धावा करायचे 66. सोपं धावसंख्या नसणार आहे, परंतु आयुष्यामध्ये कठीण प्रसंग बऱ्याच वेळ येत असतात. स्वतःला जिद्दीने उभं करावं लागतं. आपण पाहिलं तर रायगड हा किल्ला किती वादळ आले, किती संकट आले, तरी सुद्धा पाहिलं तर तो रायगड किल्ला आजही पाहिलं तर तेवढा ताठमाड्याने उभा आहे. म्हणून आपल्याला या सर्व रायगडवासियांना एक प्रेरणा मिळते. किती संकट येऊ दे, आम्ही त्याच जोशाने त्याच उमेदीने नक्कीच उभे राहू. तशी बॅटिंग करावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल. सुजलची गोलंदाजीची कमाल पाहायला मिळते. अर्थात डॉट बॉल आलाय. पहिलं P1 षटक ज्या षटकामध्ये आक्रमण करायला पाहिजे. P1 षटक म्हटलं तर 2 फिल्डर फक्त 38च्या बाहेर फक्त इनफिल्डला क्लिअर करायचं आहे. बॉल बॉर्डरच्या दिशेने जाऊ शकतो. आउटफील्ड फास्ट आहे. चांगलं आयोजन, चांगलं मैदान, या हालवासियांचं मैदान आणि त्याचबरोबर हाल बुद्रुकची स्पर्धा पाहतोय आपण. आसिफजी सय्यद सरांनी नक्कीच ही एक कल्पना योजली होती. ती कल्पना अगदी पाहिजे तर कमी कालावधीमध्ये सत्यात उतरवले. चांगली स्पर्धा सरती आहे. बॅटचे जगली यष्टांच्या मागे अगदी पाहिलं तर फिल्डर बॅकअप तैनात आहेत.
मिळेल ती सिंगल धाव. सुजलचं कमाल पाहिलं तर षटक पाहायला मिळतं. अर्थातच पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. 5 बॉल फेस केलेत बॅटर रोहित आणि हसनेनने. वैयक्तिकरित्या दोघंही पाहिलं तर एका धाब्यावर खेळतात. टीमची टोटल धावा झाल्यात त्या बिनबाद 2. बिनबाद 2. इथून जर आपल्याला जिंकायचंय तर मोठी धावा संख्या अगदी पाहिलं तर चेस करायचे. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा. तदनंतर बॅटिंगने अगदी पाहिलं तर आक्रमण केलं होतं. तसं आक्रमण करावं लागेल. सुजल चांगली गोलंदाजी करतात. चांगला फटका अगदी पाहिलं तर फटक्याला उंच उडवला. अगदी पाहिलं तर फिल्डर आहेत. बॉल चेस डाऊन करण्याचा प्रयत्न केला जाईल पण बॉल गेला सीमा पार. मिळालाय पहिल्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा संख्या 6 झाली आहे. अर्थातच आपण ही स्पर्धा पाहतोय. आज पहिली रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये आज चालू असलेला खेळ ओपनिंगची मॅच झाली. ओपनिंगच्या मॅच मध्ये आपण कर्जत विभागामधून आलेला भास्कर 11 अंजप संघाला जिंकताना पाहिलं. पण दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय एक सुधागड परिसरामध्ये संघ असलेला SM गोंदाव आणि दुसऱ्या बाजूला असलेला अर्थातच कर्जत विभागामधील चिकनपडा संघ. WTC ची जी पाहिलं तर लाईव्हची टीम आपल्या सोबत जोडली गेली. वर्ल्ड टेनिस क्रिकेट या चॅनलचं सुद्धा पाहिलं तर सध्या नाव अगदी गाजतं आणि बऱ्याच वर्षापासून असं पाहिलं तर चॅनल आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या स्वतःच्या नावाची एक चांगली छाप सोडून आहे. चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची क्लॅरिटी पाहायला मिळते. एक छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या मोमेंट नक्कीच ते कॅप्चर केल्या जातात. त्यांचे कौतुक करूयात. त्यांच्या कॅमेरामॅनचं कौतुक करूयात. या हालवासियांसाठी पहिले एक चांगल्या प्रकारचं आपण एक माध्यम निवडलं WTC. आणि या चॅनलला पाहिलं आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. परंतु आपले व्ह्युअर्स जे असतील त्यांनी पाहिलं तर चॅनलला शेअर करताना नक्कीच पाहिलं तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा चॅनल पोहोचवण्याचं काम करा. एक चांगल्या दर्जाचं चॅनल आणि तेही पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं हीच एक इच्छा असेल. पहिलं षटक संपलं. धावा झाल्या 6. आता 60 धावा संख्येची गरज. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. दोस्ती चषक. आता 3 ओव्हर बाकी असतील. 18 मध्ये 60 धावा संख्येची गरज. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आहेत. बॅटिंग टीमचा अर्थात रिव्ह्यू असेल व्हाईट बॉल साठी. फेअर डिलिव्हरी आहे. सन्मान्य हाफिज मनसूर आणि सन्मान्य हाफिज फयाज या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट करण्याचा केला प्रयत्न. बॅटर अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचला हे पाहिलं जाईल. बॅटर अगदी पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलाय. इथे मिळेल त्या उगी एकच धाव. या एक धावेने टीमची टोटल पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं 6 होत्या. सर बॅट कार्ड असेल ना. 7 धावा झाल्यात. जबरदस्त. काय कमालीचं पाहिलं तर विकेटच्या मागे काम पाहायला मिळेल. अर्थातच विकेटच्या मागे अगदी चतुर चालक विकेट किपर महेंद्र आहेत. आपल्या गोलंदाजाला पोषक अशी फिल्डिंग पाहायला मिळेल. अर्थातच पाहिलं तर बॉल जसा पिच झाला तसा विकेटच्या मागे बॉल विकेट किपरने पकडला आणि गेलेला बॉल अगदी पाहिलं तर डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल एकदा पाहिलं संकटामध्ये नेऊन ठेवेल. अर्थातच तो पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या चिकनपाडा संघाला कर्जतवरून इथपर्यंत आलोत आणि कर्जतवरून आल्यानंतर आता आपण आपल्या टीमचं अगदी नाव गाजवायचंय. ज्या टीमची जर्सी आपल्या नावावर आहे अर्थातच चिकनपाडा संघाचं नाव आहे ते नाव आता मैदानामध्ये हालच्या अगदी अबाधित ठेवायचं असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. बॅटिंग करतो खेळाडू रोहित. पुन्हा एकदा बॉल अगदी पाहिलं तर चांगला बॉल पडलाय. फक्त बॅट फिरवली जाते. स्विंग होतोय परंतु स्विंग आउट 20 होतोय. बॅट बॉलचा ठीकचा संपर्क नाहीये. डॉट बॉल परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रथमेशचं. समोर बॅटर अगदी पाहिलं तर तैनात आहेत जोशात आहेत
परंतु बॉलिंग चांगली होतीये. 4 बॉल आतापर्यंत आलेत आणि त्याचबरोबर एकच धाव, 3 बॉल डॉट टाकलेत. कमालीचं षटक पाहायला मिळेल या षटकामध्ये. अजून एक बॉल, चांगला बॉल, कमालीचा बॉल पाहायला मिळतो. आता डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच विकेट डाऊन झाली असती, परंतु बॅटर प्रॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित त्या पोहोचलाय. मिस हिट झाला एक दिवस पाहिलं गेलं तर इथे मिळेल बाय चर्मामध्ये धाव. एक सिंगल पुढे जाते. रहीम, जर आपण पाहिलं तर स्पर्धा एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि एसीआल संघाच्या सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत अगदी लाजवाब पाहतोय. चांगला फटका आहे, उंच नक्कीच गेलाय, फिरून मारण्याचा प्रयत्न केला, फिल्डर दूर उरून गेले. वाह, काय कमालीचा झेल पकडला. अर्थातच खेळाडू होता सुजल, ज्याने पहिलं षटक हाताळलं आणि त्याच नंतर बॉल उंच उडल्यानंतर सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय. गोलंदाजाला प्रथमेशला साथ दिली सुजलने. पहिली विकेट डाऊन. बॅक टू द डग आउट. खेळाडू बाद होत आहेत. हसनेन मैदानाच्या बाहेर येतील. निराश आहेत, हताश आहेत, त्यांनाही माहिती आहे सामना थोडासा दूर चालला आपल्यापासून, परंतु जर का आपल्याला या संघामध्ये आपलं नाव नक्कीच अबाधित ठेवायचं सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आणि या क्रीडा संकुलामध्ये जर आपल्या नावाचा दबदबा ठेवायचा असेल तर आता धावा कराव्या लागतील. धावा खर्च झाल्यात या षटकानंतर तब्बल 8 धावा. या षटकामध्ये गोलंदाजाने एकच धाव खर्च केली, एक विकेट सुद्धा मिळवली आहे. तिसरं षटक गोलंदाज महेंद्र आहेत. महेंद्र शीतचा पहिला बॉल, अगदी बॉल तो उंच गेला. पुन्हा एकदा फिल्डर तैनात होते. ट्राय चांगलं केलं. अगदी पाहायला गेलं तर फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. अर्थातच फिल्डर शुभम होते. शुभमने केलेला प्रयत्न, मागील कॅचचा आपण विचार केला तर सुजलने अगदी पाहिलं तर मागे जाऊन कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि तोही झाला होता सक्सेसफुल. अगदी चांगल्या प्रकारची फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग युनिट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या सॅम गोंदाव संघाची. परंतु इथं पहिल्यांदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डरच्या बाजूने बॉलला अडवण्याचा झाला प्रयत्न. वाह, एकदा टाळ्या वाजवा या फिल्डरसाठी. काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळतोय. जर रनआउट झाला अगदी पाहण्यासारखा असेल. डायरेक्ट हिट सुद्धा केलाय आणि बॉलला पकडलं. अगदी पाहायला गेलं तर खेळाडूंना कौतुक करावं लागेल. जर आपण पुन्हा एकदा ऑन स्क्रीनला पाहतोय, रनआउट केला जाईल का की वाचवलं जाईल हे पाहिलं जाईल. रोशनने बॉल पकडला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय. बाट हवेत आहे, विकेट जाती. अर्थातच रनआउटच्या रूपामध्ये बॉलला पकडल्यानंतर ज्या प्रकारे रोशनने फिरून थ्रो सुद्धा केला, रोशनचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अर्थातच ज्याने मागच्या महिन्यामध्ये झालेली एएसएल क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहिली, त्या टुर्नामेंटमध्ये अगदी पाहिलं तर व्यासपीठ गाजवलं होतं. असं इम्रानजी वंडे साहेब सुद्धा आलेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. अगदी पाण्याची पूर्तता त्या मॅच मध्ये त्यांनी केली होती आणि ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं होतं अगदी पाहिलं तर सर्वांचं कौतुक झालं आणि त्या कौतुकाची थाप अशा प्रकारे की ती स्पर्धा चांगल्या प्रकारे नक्कीच रंगली होती. एक चांगली स्पर्धा, संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये नावाजलेली स्पर्धा आपण पाहिली, जी एएसएल टुर्नामेंट पाहिली. परंतु आता दोस्ती चषक आणि या दोस्ती चषकाचं माध्यम या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या क्रीडा संकुलामध्ये, ज्या क्रीडा संकुलामध्ये मागील महिन्यामध्ये झालेली टुर्नामेंट, पुन्हा एकदा त्याच क्रीडा संकुलामध्ये दोस्ती चषकाचा थरार पाहतोय. चांगली गोलंदाजी, अगदी पाहिलं तर बॉलला बाउन्स सुद्धा पाहायला मिळतोय. रोशन पाठारे यांनी ज्या प्रकारे हिट केला होता, बॉल अडवला, हिट केला होता, त्यासाठी टेंबरी गावचे उपसरपंच निखिलजी पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज अगदी त्यांच्या 12th मॅनकडे पुरवलं गेलं. अगदी निखिलजी पाटील सरांचं सुद्धा आपण कौतुक करूयात आणि निखिलजी पाटील सरांना जर आपण विनंती करूयात, जर आपण आला असाल तर आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर चांगल्या खेळाडूचा खेळ पाहिला, त्या खेळाडूच्या खेळाला दाद दिला. फिल्डर असो ना, पण त्यांनी हिट केला आणि अगदी पहिल्यांदा एफर्ट चांगले लावले, म्हणून त्याला पाटील साहेबांनी दिलेले जे बक्षीस होतं अगदी त्यांचं कौतुक करूयात. पुन्हा एकदा अगदी बॉडी वेट अगदी पर्यंत दूर भरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, गेलाय तो डॉट बॉल. 9 डॉट बॉल आतापर्यंत आले. तर रहीम आम्हाला सांगतील आता तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 9 डॉट बॉल आणि तेही सुद्धा पाहिलं तर बाटरने खेळलेत.
त्यामध्ये अगदी पर्यंत आपण लेग बायच्या धावा काउंट केलेल्याच नाहीयेत. खरं तर बॉलरचं कौतुक करावं लागेल. बॅटिंगमध्ये अगदी कमालीचं षटक पाहायला मिळाले, चांगल्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळाली. अर्थातच तिथेही चांगले कमालीचं काम आणि फिल्डिंग युनिटने अगदी पर्यंत लाजवाब काम केलंय. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या षटकानंतर टीमची टोटल बॅटिंग करताना चिकटपाडा संघ पोहोचलाय 14 धावा संख्येवर. 14 झाल्यात म्हणजे अर्थातच आता करायच्यात इथून 52 धावा. अशक्य लक्ष्य. इथून सामना अगदी पाहिलं तर बराच दूरवर गेलाय. कोणता तरी चमत्कार करावा लागेल. अर्थातच त्या चमत्काराला नमस्कार होईल, परंतु हा चमत्कार वारंवार होणार नाहीये, कारण की नशिबाने आपल्याला पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर चांगल्या खेळण्याची संधी सुरुवातीला दिली होती. जेव्हा पाहिलं तर आपण सुरुवातीला खेळायला आलो, अगदी आपले रोहित आणि हसनेन हे 2 सलामीचे खेळाडू होते, परंतु कोणत्याही प्रकारे मोठे फटकेबाजी झाले नाही. एक चौकार आतापर्यंत आलाय आणि डॉट बॉल पाहायला गेले तर तब्बल 9 गेलेत. शेवटचं षटक 52 नक्कीच इथं धावा करायच्यात. कल्पेश गोलंदाजी मार्कवर असतील. कल्पेशचा अगदी बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर तैनात आहेत. बॉलला अडवण्याचा झालाय प्रयत्न, सक्सेसफुल. बॉलला अडवलंय. दरम्यानच्या वेळेमध्ये दुहेरी धावा झाल्यात कंप्लीट. आता 50 करायचे आहेत. 5 बॉल आणि 50 धावसंख्येची गरज. अंजुरून संघ निर्णय काय सांगितला? अंजुरून संघ निर्णय काय आपला? बॅटिंग करायची. अर्थात अंजुरून संघाची बॅटिंग असेल आणि त्यांच्या विरुद्ध 40-40 सरकार नावंडे संघ हा पहिली फिल्डिंग करणार आहे. व्हाईटचा सिग्नल. व्हाईटच्या रूपामध्ये धावा संख्या अगदी पाहिलं तर 1 ने वाढतीये. 49 धावा करायच्या जातात. आता 5 बॉल शिल्लक राहिलेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या जवळ, अगदी सीमारेषा सुद्धा ओलांडली. सीमा पार. चौकार आलाय, उशिराने आलाय, परंतु या बॅटरला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला येणाऱ्या टुर्नामेंटसाठी सुद्धा अगदी पाहिलं तर कॉन्फिडन्स देऊन जाईल हा चौकार. या 4 धावांनी आता गरज असेल ती 45 ची. 4 बॉलचा खेळ शिल्लक. आजच्या दिवसामध्ये आपण आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो अर्थातच कॉमेंट्री बॉक्स शेअर करताना अर्थातच मी आपला आकाश देशमुख आणि आमच्या सोबतीला पाहिलं तर या खालापूरचा एक बुलंद आवाज तुषारजी धुमाळ सर आहेत. फुलर लेनचा बॉल फुल टॉस बॉलला अगदी पाहिलं तर खेळले डीप मध्ये. एकेरी दुहेरी धाव मॅच दूर गेली. अधिक पाहायला गेलं तर आता फक्त औपचारिकता बाकी आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आहेत. कल्पेशला आता विकेट घ्यावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्लेअर सिरीज साठी जी आपण इलेक्ट्रिक स्कूटी पाहतोय ते कौतुकाची गोष्ट म्हणावी लागेल. या स्पर्धेमध्ये आसिफजी सय्यद यांनी जी कल्पना आखली होती ती कल्पना साधी सोपी नव्हतीच. त्यांना माहितीये स्पर्धा घडवायचे तर अगदी 4 चौघामध्ये आणि त्याचबरोबर संपूर्ण तालुक्यामध्ये अगदी नावाजलेली स्पर्धा घडवायची आणि त्याच प्रकारे आयोजन पाहायला मिळतंय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि दमदार ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलवर अगदी पाहायला गेलं तर इथे धावा बऱ्याच हव्यात. धावांचं गणित मजबूत आहे. 22 झाल्यात म्हणजे अर्थातच 44 हव्या होत्या. बॉल गेला सीमा पार. 40 धावांनी अगदी पाहायला गेलं तर पराभूत झालेला अर्थातच संघ चिकनबडा संघ या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर आपल्या टीमला निराश करतो जरूर, पण त्यांचं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आपण करूयात आपण सरचे स्वागत. आलात आपण, आपलं नक्कीच कौतुक असेल, परंतु या सामन्यामध्ये जिंकलाय संघ. अर्थात ज्याने चांगला ऑलराऊंडर गेम केला